काय रे काय मागे काय केला काय नाही केलं आम्ही घाटाचा घाव ना केला वसाड्यांनो भावने केलं कुठं ते खायला बघतो कुठं आहे तुमचा काय करू मी काय अरे गाय वगैरे उधळली तिकडे उचलली काय आणि तू आवाज लागलो कसा बोलतोस रे अरे मी ऊ करताय ऊ मला काय बोलतो उलटा हा तू ऊ करू का पुपू करू काय मला होलवले नाही तर काय आणि आमच्या अरे नको अरे होय 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 आम्ही सांगता ना त्याला काहीतरी अरे सांगलाय त्याला काय होणार अरे हे वसाड्यांनो ऐका मी काय बोलतोय हाय अरे आपली गाई वासरी उधळली बघा तिकडे जाऊन आम्ही बघा तिला उधळली हं? अरे काय माहिती हा मला बोलतो हात काय? नाही. अरे पेटा तो ठीक आहे हा हा कोण आहे ए अरे अरे हा माझा काला काय अरे हा माझा वाकड्या सवंगडी आहे वाकड्या सवंगडी हं? अरे पण हा एवढा काला अरे अरे पेट्या अरे हसतो कशाला अरे हसू नको तू रडू काय ह्याच्याकडे बघ ना काला ना गोरा अरे त्याचं काय माहितीये काय त्याच्या आयसीयू असं होतं थंडीचे दिवस पण हा एवढा कसा काला अरे का सांगता थंडी दिवस होतं ना तर रात्री त्याची समज कमी झाली हो ना असा झाला काला अरे उदामा काय समजू हवामान आहे कालेला हे हा उदामा अशाला होलवली अरे अरे आपली गाय हरवले हसू दे रे हे हा हसू दे ह्या काय लाज वाटते शरम नाही नाही मला लाज नाही लज्जा नाही शरम नाही उला हाय अरे अरे बघितलं वय 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 हं? अरे बघितलं पेंड्या काय म्हणून ह्याला कुठे न्यायला म्हणत नाही काय ते काय हा चार चौकात न्याला तर वसाडा लाच काढेल नाही ते काय लाज शरम नाही काय नाही काय बोलला अरे वाकड्या चार चौकात न्याला तर लोक बोलली पाहिजेत बोलली पाहिजे अरे पोरं चांगली हाय चांगली आहे. पोरं शिकणी हाय चांगली आहे. माझं- पोरं गोंडस हाय गोंडूस आहे माझा. अरे मग तुला कुठे न्याला ते ये गेल्या काय हा बघ काय बोलला काय बोलला त्याला समजव काय समजू तू म्हणून चाकरी अरे होय त्यासाठी ठेवलंय ना तुला ताक काढायला हं? तू समजव अरे होय हे सुदाम्या आम्ही ह्यासाठी ठेवला हा माझा बरोबर उठवतो काय उठवतो अरे मला झोपेतून बरोबर उठवतो नाही, मग इकडे नाही तिकडे बरोबर उठवतो मग होय थांब काय समजवला माझा बापूचा अरे कसा असला तरी माझा तो सोन्याचा तुकडा आहे नराचा मात्र तू काय झाला माझा तो वाकडी आहे काय काय बोलतो हाय तर आहे. अरे पेंड्या तुम्हाला मी कशाला बोलवला माझी गाय हरवली म्हणून बोलवला आणि तुमचा काय चाललाय जाऊ दे तुझी काय कुठं आहे अरे काय कसं रे? हा बघ हा आत्ता आहे आता बोला अरे ती काली मुली गाय काली मोरी तीच ना ती काली मोरी तिच्या कपाळावर काला टिक्का अरे होय होय दिसली का तुला अरे मला आता काय जीव द्यावा उडत जीव द्यावा तू नाही माहिती अरे पेंड्या ह्याला कुठून आणला जाऊ दे आता भेटला तर आणला उचलून जिथून आणला तिथून झोपून येत आपण असू दे असू दे मग काय झालं तर माझ्या काली येतात अरे मग जाऊ दे हा? तू आम्हाला बोलवली कानाला बोलाव म्हणून काय बोलवलीस आम्हाला तू अरे होयच पेंड्या आता काना येतच असेल आपल्या सोबत खेळायला हेच असं काय कुठं आहे मग दिसत तर नाही आता तेव्हा तुम्ही आलात आम्ही धन्य झालो बघा होय 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 आता काय बरोबर गेलं सुदामा एक नवीन कामगिरी आणली आम्ही कामगिरी झाला काम झाला आपला कामगिरी आली
अरे 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 ऐका तर ना काय बोलतात कामगिरी बोलला अरे धीर धरा आणि झोकीत काय ते विचारणार नाहीत का तुम्ही? तेव्हा ती पण ऐका आम्ही तुमची सवंगडी मग? आम्हाला कसली भीती होय तुम्ही जे सांगाल तेच आमच्यासाठी आदेशीर मग गड्यांनो, जोखीम पण तेवढीच मोठी आहे. आपण जे आता करणार आहोत त्याने खुद्द मथुरा नरेश क्रोधित होणार आहे. म्हणजे काय करायचं काय आहे तुम्ही फक्त आणि फक्त गोकुळातून मथुरेला जाणाऱ्या दही दुधाचा व्यापार थांबवायचा. एवढंच ना आता हा आमचा काय कार्य पण करू शकतो चला रे टाका मागा नाही 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 आता मावशीला बघा जागा मागा आता मावशीला बघा आम्ही कामगिरी पत्ते करू ठीक आहे, येतो. खाना खरी हा व्यापार थांबवण्यात आपण यशस्वी झालो. खरी मथुरेत सुराज्य निर्माण करायला आपल्याला जावंच लागेल ना? हो दादा, आपल्याला जावंच लागेल. पण अजून ती वेळ आली नाही. माझे जन्मदाता माता पिता आजही तिकडे कारागृहीत बंदी आहे. महाराज उग्रसेन यांना काय कोठडी दिली आहे. या सर्वांना या मुक्तातून बंद करायचं आहे दादा. या बंधनातून मुक्त करायचं आहे. खाना पण आपण आताच मथुरेत जाऊन त्यांना मुक्त नाही करू शकत का? दादा, मनावर नियंत्रण ठेवून भावनांना ताब्यात ठेवणे हे तितकेच महत्वाचे. वेल ही सर्वशक्तिमान आहे. काल कोणाला कधी आणि कसा रंग दाखवेल हे सांगता येत नाही. हो का? तू म्हणतोस तू बरोबर बोलतोस आणि तुझ्या युक्त्या चुकणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. दादा, कंसाच्या पापाचा गडा हा आता भरला आहे. कर्माने आणि धर्माने आलेलं मरण हे आत्म्याला मुक्ती बहाल करते. या कंसाचा नाश हा अटल आहे. हो, या कंसाचा नाश हा अटलच आहे.